अँकी कुठेतरी बाहेर निघाल्यात वाटतं. तो सुखी व्हावा अशी इच्छा आहे ना आपली मनापासून. हो. त्याला त्या जुन्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करूया. विजया, तू पानं घे हा, आणि नानांना विचार ते कधी येतात जेवायला. मला काय आत्ता नकोय हो. आणि तसंही मी दूध भातच खाणार आहे. हाय. हाय. अगं सकाळी आदित्य आले होते घरी. अँकींचं आणि त्यांचं खूपच चांगलं जमलंय. म्हणजे असं वाटत होतं की खूप पूर्वीपासून ओळखतात ते एकमेकांना. आदित्यने त्यांना चांगलंच दटावलं. दटावलं म्हणजे? अगं काय झालं, काल जेव्हा अँकी आले ना तेव्हा खूप खुश होते. त्यांना देसाईवाडी खूप आवडली. आणि त्यात आता जे त्यांचं काम सुरू होणार आहे ना त्याची थीम मुंबईच आहे ना. तर 100 वर्ष जुनी वास्तू बघून त्यांना खूप आनंद झाला. मला म्हणाले मला अख्खी वाडी फिरवून आणा. मी म्हटलं आता इथेच राहायचंय ना, फिरू आरामात. खूप खुश होते. पण अचानक काय झालं कोण जाणे. मला म्हणाले मी कंपनीच्या गेस्ट हाऊसवर शिफ्ट होतोय. म्हणजे काय झालं बघ, काल तुझ्याशी ओळख करून दिली ना त्याच्यानंतर ते कुठेतरी बाहेर गेले होते. पण नानांनी संध्याकाळी बोलवलं होतं ना चहासाठी, म्हणून मी त्यांना फोन केला. तर मला एकदम म्हणाले मी कंपनीच्या गेस्ट हाऊसवर शिफ्ट होतोय. मला काही कळेच ना. म्हणजे अजूनही कळत नाही काय झालं ते. मग जातात का ते? त्यांचं चाललं होतं खूप. मग शेवटी मीच त्यांना म्हटलं तुमचा प्रश्न आहे, मी काहीही गोष्ट सांगणार नाही नानांना. कारण नानांनी खूप प्रेमाने हॉटेलऐवजी इथे राहा म्हटलंय. तर तुम्हीच सांगा. आता एवढं सगळं चाललं होतं तर अचानक त्यांना तापच आला. मग सकाळी ब्रेकफास्ट करताना आदित्य आले होते. मी सरळ त्यांना सांगितलं हे असं असं म्हणतायत. तर आदित्य त्यांना म्हणाले कुठेही जायचं नाही, इथेच राहायचं. मग दोघेही काहीतरी फिलॉसॉफिकल मूड मध्ये गेले. मला काही कळेच ना. पण गंमत आली. आता मला वाटत नाही ते जातील असं. पण मेघना मला खूप बरं वाटलं. अँकींचा स्वभाव ना तसा अबोलच आहे. फक्त अनिल आणि साहेलशी त्यांचं चांगलं जमायचं. माझ्याशी रिलेशनशिप तशी फॉर्मलच आहे. पण आता असं वाटतंय नाना आणि आदित्यशी बहुतेक जमेल त्यांचं. हे चल, मला लेक्चर आहे. चल निघू मी. मेघना सॉरी, माझं लक्षच गेलं नाही तुझ्याकडे. काय झालंय तुला? तुझा चेहरा का इतका उतरलाय? अगं नाही, थोडी दमली आहे इतकंच, बाकी काही नाही. खरं सांगतेस ना? का माझ्या वागण्या बोलण्यात काही चूक झाली आहे? अगं नाही अंजली, तू स्वतःवर नको ओढवून घेऊस. अगं खरंच तसं काही नाहीये. मी थोडी विचारत होते, बाकी काही नाही. मग मी जाऊ लेक्चरला? हो प्लीज, मला आता ऑफ आहे. बाय, टेक केअर.